लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावरती आहेत आणि तो सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची आज ते भेट घेणार आहेत. तत्पूर्वी आपल्यासोबत सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय आहेत. मला सांगा, आज राहुल गांधी आपल्याकडे येत आहेत, नेमकी त्याच्याकडे काय मागणी असणार आहे आपली? सरकारने लवकरात लवकर या गोष्टीवरती ॲक्शन घेतलं पाहिजे की जे लोक गुन्हेगार आहेत, माझ्या भावाचं खून केलेलं आहे, त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावरची जे कायद्याने कारवाई करण्यात येईल ते करावी. त्यांनी लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी हेच आम्ही त्यांच्याशी करणार. 2 दिवसापूर्वी या ठिकाणी शरद पवार आले होते, अजितदादा आले होते, त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं, मात्र तुम्ही आश्वासन नाकारलेलं आहे. काय आता राहुल गांधीकडे काय मागणी असणार आहे? आश्वासन तर नाकारलं नाही, पण ते बोलून की आश्वासन देऊन गेले की आर्थिक मदत करू किंवा भावाला सरकारी नोकरी देऊ. या गोष्टी ज्यापर्यंत पूर्ण होत नाहीत त्यापर्यंत तर आम्ही काय बोलू शकत नाही. आता आपल्यासोबत सोमनाथ सूर्यवंशी आई आहेत. काकू, मला सांगा, आज या ठिकाणी राहुल गांधी येणार आहेत, त्यांच्याकडे तुमची काय मागणी असणार आहे? माझी मागणी आहे 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जे पोलीस लोक होते, जे पोलीस अधिकारी होते, त्यांना सर्वांना जन्मठेप द्यायचा म्हणून ही माझी मागणी आहे. लवकरात लवकर त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे. या ठिकाणी शरद पवार आले होते, अजित पवार आले होते आणि तुम्हाला 10 लाखाची मदत जाहीर केलेली आहे, मात्र आपण ती मदत नाकारलेली आहे. मात्र आता या ठिकाणी आज 2 मंत्री सुद्धा येणार आहेत, उदय सामंत येणार आहेत, त्यासोबत गिरीश या ठिकाणी आज राहुल गांधी देखील येणार आहेत. काय मागणी असणार आहे? माझी मागणी एवढीच आहे, त्यांना शिक्षा देणे, फाशीचा सजा देणे, न्याय लवकरात लवकर लागले पाहिजे, त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे. नेमका पोलिसांवरती काय आरोप आहे आपला? आरोपी त्यांनी माझ्या मुलाला मारहाण करून 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत माझ्या मुलाला मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केला. त्यांना शिक्षा लवकरात लवकर द्याव्या. मला सांगा, या ठिकाणी आपलं आज या ठिकाणी अनेक मंत्री देखील येणार आहेत. या ठिकाणी राज्यातील जे मंत्री आहेत, उदय सामंत असो, हे अनेक मंत्री असं या ठिकाणी राहुल गांधी येणार आहेत. नेमकी आता मोठा बंदोबस्त देखील आपल्या घरासमोर लावण्यात आलेला आहे. काय सांगाल एकंदरीत? आणि आता सध्या तरी मी काय बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल. ज्यावेळेस ते येऊन डिस्कस वगैरे करतील त्यावेळेस त्यानंतर मी काय बोलू शकतो नंतर. आता सध्या तरी काय मी माहिती देऊ शकत नाही. आपण जर बघितलं की आज या ठिकाणी जे आहे ते राहुल गांधी परभणी दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशींचे पोलीस आरोपी आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरामॅन राजेशसोबत प्रजनोमानी, परभणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.